मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून डोंबिवली दुर्घटनास्थळाची पाहणी, घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। डोंबिवलीमधील जास्त धोकादायक कंपन्यांना तात्काळ बंद करण्यात येणार, डोंबिवली एमआयडीसीमधील घातक केमिकल कंपन्यांचं अंबरनाथ एमआयडीसीमध्ये स्थलांतर करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। दुर्घटनेमध्ये मयत झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 5 लाख रुपये देण्यात येणार, याशिवाय रुग्णालयातील जखमींचा सर्व खर्च शासन करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। डोंबिवली बॉयलर स्फोट दुर्घटनेमध्ये 8 कामगारांचा मृत्यू तर 60 कामगार जखमी। स्फोट झालेल्या अमुदान केमिकल्स कंपनीमध्ये बॉयलरसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती। डोंबिवलीमध्ये केमिकल्स कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर कामगार विभागाचा मोठा खुलासा। डोंबिवली दुर्घटने प्रकरणामध्ये आज सर्च ऑपरेशन पूर्ण होणार, रात्री अंधारामुळे सर्च ऑपरेशन करता आलं नाही, अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरी यांची माहिती। एम्स हॉस्पिटलमध्ये जखमी रुग्णांची खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत आणि राजू पाटील यांनी घेतली भेट, रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा असल्यानं कर्मचाऱ्यांकडून रक्तदान। स्फोट झालेल्या कंपनीमध्ये मेथाइल इथिन केटोन पेरोक्साइड, ॲल्युमिनियम आयसो प्रोपोक्साइड असे अनेक केमिकल्स बनवले जात होते, याचा वापर प्लास्टिक बनवण्यासाठी केला जातो। डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद, जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्सवरती पोस्ट। सुरक्षेसंदर्भात सरकार गंभीर नाही, याआधी देखील अशाच घटना घडलेल्या होत्या, डोंबिवली स्फोट प्रकरणावरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अमुदान कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा ठेवला होता आणि त्याचं योग्यरित्या निरीक्षण होत नव्हतं, अमुदान कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपनीचे मालक डॉक्टर शेवडे यांचा आरोप। औद्योगिक क्षेत्रामध्ये वारंवार होणारे अपघात हे काळजीचं कारण, निष्काळजीपणा, भ्रष्टाचार, दिरंगाई, चालढकल या कारणांमुळे लोकांच्या जीवाशी खेळ होता कामा नये, डोंबिवलीमधील स्फोटानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। वारंवार असे अपघात होत आहेत, औद्योगिक धोरणासंदर्भात सरकारचं दुर्लक्ष, डोंबिवली प्रकरणामध्ये अंबादास दानवे यांचा आरोप। गेल्या काही वर्षात नागरी वस्ती एमआयडीसी पर्यंत आली, एमआयडीसी प्रशासनानं नागरी वस्तीला आळा न घातल्यानं बफर झोनमध्ये वस्ती आली, कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे चेअरमन देवेंद्र सोनी यांची प्रतिक्रिया। डोंबिवलीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये अनेक घरांचं नुकसान, आता नुकसान भरपाई कोण देणार, स्थानिक नागरिकांचा सवाल। डोंबिवली स्फोट प्रकरण, रुग्णालयामध्ये 26 जण दाखल, वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेल्या 20 जणांना आज डिस्चार्ज देणार, एम्स रुग्णालयातील डॉक्टर विशाल लाप्सिया यांची माहिती। डोंबिवली एमआयडीसीमधील स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, अनेकांचं नुकसान। डोंबिवलीमध्ये झालेल्या स्फोटामुळे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरापर्यंत इमारतींच्या काचा फुटल्या, घरांचे पत्रे आणि वाहनांचंही मोठं नुकसान। डोंबिवलीमध्ये कंपनी स्फोट झाल्यानंतर शेजारी असलेल्या साईबाबा मंदिरातील काचाही फुटल्या, तर पीओपी उखडले, एनडीआरएफच्या पथकाकडून मंदिराची पाहणी। डोंबिवलीमध्ये झालेल्या स्फोटामुळे परिसरातील हॉटेलचं छतही कोसळलं, लोक जेवत असताना 25 ते 30 जणांना गंभीर दुखापत। कल्याणीनगर अपघातानंतर उत्पादन शुल्क विभाग सक्रिय, पुण्यातील 32 बारचे परवाने रद्द, नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणामध्ये कारवाई। पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलिसांचीही चौकशी होणार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। इंदापूरची बोट दुर्घटना, पुण्यातला अपघात, बारामतीमध्ये दुष्काळ आणि अवकाळी पाऊस असे अनेक मुद्दे आहेत, पण पालकमंत्रीच नाहीत, पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल। पुणे अपघात प्रकरणामध्ये सरकारचा हलगर्जीपणा, या प्रकरणामध्ये फोन कोणी केला, वकील कोणी पाठवला याची चौकशी झाली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी। ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांची भेट, ईव्हीएम मशीन ठेवलेल्या परिसरामध्ये संशयितरित्या लोक फिरत असल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलं निवेदन। सत्ताधाऱ्यांना ऐकत असाल तर उद्या महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अशा लोकांचं काय करायचं हे आम्ही पाहू, निलेश लंकेंनी शेअर केलेल्या व्हिडिओवरती रोहित पवार यांचा नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना अप्रत्यक्षपणे इशारा।
अण्णा हजारेंनी भाजप सरकारच्या काळामध्ये मुखपटा घातलेला आहे. अण्णा हजारेंनी शरद पवारांवरती केलेल्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर. कोणत्याही राजकीय नेत्याच्या पुढे पुढे करू नका, मनोज जरांगे यांचं समाज बांधवांना आवाहन. मंत्री छगन भुजबळ यांची नियत चांगली नाही, मनोज जरांगे यांचा भुजबळांवरती हल्लाबोल. तडीपार होऊन दुसऱ्या राज्यात जरी गेलो तरी राज्यातील मराठ्यांना बोलवून मोर्चे काढणार, पण आरक्षण प्रश्नी मागे हटणार नाही, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, विशाल पाटील उपस्थित. काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते अनुपस्थित. निष्ठावंत नेत्यांच्या अंत्यसंस्काराकडे नेत्यांनी पाठ फिरवल्याची कार्यकर्त्यांची खंत. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आढावा बैठक. टँकर आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळासंदर्भात घेतलेली बैठक फक्त टाइमपास स्वरूपाची. बैठकीमध्ये कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका. घाटकोपरमधील सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केल्या प्रकरणामध्ये आमदार नितेश राणे आक्रमक. पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना विचारला जाब. मुंबई महानगरपालिकेकडून 75% नालेसफाईचं काम झाल्याचा दावा धादांत खोटा. सत्ताधारी महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये सेटिंग झालेली निव्वळ हात की सफाई, वर्षा गायकवाड यांचा आरोप. दामोदर नाट्यगृह ज्या जागेमध्ये आहे त्या जागेमध्ये पुन्हा बांधा, अन्यथा मनसे रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार. दामोदर नाट्यगृहावरती पुनर्बांधणीसाठी हातोडा चालवल्यानंतर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचा इशारा. मनसेचे नेते अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस. मनसैनिकांकडून मध्यरात्रीच मोठ्या जल्लोषामध्ये केला वाढदिवस साजरा. केक कापून अमित ठाकरेंनीही मनसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. रमेश तेंडुलकर यांच्या 25व्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं नितीन तेंडुलकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन. शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित. राज्यात दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि पिण्याच्या पाण्यासाठी निवडणूक आयोग आचारसंहितेमधून सूट देण्याची दाट शक्यता. या संदर्भात येत्या 2 दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार. जी दक्षिण विभागामधील बीडीडी चाळ, डिलायल मार्ग, त्यासोबतच करी रोड आणि लोअर परळ भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद. रेस्कोर्स आवारातील बटरफ्लाय वॉलच्या दुरुस्ती कामामुळे आज सकाळी 7:30 वाजता वेळेमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.